सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भक्ती, आस्था, विश्वास, संस्कार, संस्कृती जपत आमचा मावंद सोहळा संपन्न झाला। जुना धामणगाव येथील श्री शिवाय नमस्तुभ्यम ग्रुपद्वारे काही दिवसाआधी तीर्थयात्रा केली गेली। या यात्रेच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांकडून सामूहिक मावंद कार्यक्रम शिवमंदिर जुना धामणगाव येथे आयोजित करण्यात आले होते आणि मोठ्या संख्येने हजारो शिवभक्तांची गर्दी या मावंद कार्यक्रमाला बघण्यात आली। उत्साह, आनंद थाटात हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाला आमदार प्रतापदादा अडसळ यांनी भेट दिली। शिवशंकराचे आशीर्वाद घेत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या व आमच्या सर्व ग्रुपचे कौतुक देखील केले। त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत। सोबतच त्यांनी एक लोकप्रतिनिधी हा भाग किंवा हे आमदार म्हणून कर्तव्य बाजूला सारून एक तुमच्यातील शिवभक्त म्हणून जो काल संदेश दिला तो निश्चितच आम्हाला सर्व शिवभक्तांना आनंददायी व कौतुकास्पद होता। महाप्रसाद म्हटलं की शिवभक्तांची मोठी प्रमाणात रीघ आणि गर्दी होते। कार्यकर्ता म्हणून आपलं नेतृत्व आल्यानंतर नेतृत्वाला त्रास नको म्हणून कार्यकर्ते पुढे सरसावत, दादा उशीर होईल तुम्हाला पुढील कार्यक्रमास, तेव्हा प्रसादाचे ताट वाढवू का? तर दादांनी नकार दिला। तेव्हा कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली होती। महिलांच्या स्टॉल वरती गर्दी कमी होती, पुरुष मंडळींची संख्या जास्त असल्यामुळे तिथे उशीर होईल, परंतु आमदार प्रतापदादा अडसळ यांनी या सर्व गोष्टी नाकारत एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जर नियम मोडीत काढत असेल तर हे चुकीचे आहे। हा महाप्रसाद आहे आणि आमदार प्रतापदादा अडसळ थेट गर्दीमध्ये पुरुषांच्या सोबत लांब असलेल्या गर्दीत उभे राहतात। जेवणाचे ताट स्वतः वाढवून घेत सामान्य व्यक्तींसोबतच सामान्य व्यक्ती म्हणून जेवायला खाली बसतात व एक सामान्य व्यक्ती म्हणून महाप्रसादाचा आनंद घेतात। त्यांची ही कृती तिथे असलेल्या सर्व शिवभक्तांना त्यांच्या संस्कारांना आणि उद्गारलेल्या वाक्यांना अनुभवत होती। एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी असूनही असू शकतो हे भरल्या डोळ्यांनी बघत होती। कार्यक्रम आनंदात उत्साहात संपन्न झाला। आलेले सर्व शिवभक्तांचे मनापासून धन्यवाद। सर्व श्री शिवाय नमस्तुभ्यम ग्रुपच्या सर्व सदस्यांचे नियोजन, विश्वास, सहकार्य या सगळ्या जोरावरती आपला सर्व कार्यक्रम दौरा सर्वांचं अभिनंदनही देण्यात आले।